अजित पवारांनी तिकीट नाकारलं, बारामतीत अपक्ष लढले, निलेश इंगुले जिंकून येताच दंड थोपटत साजरा केला विजय. राज्यभरातील नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल रविवारी लागले आहेत. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाजी मारली आहे. दरम्यान 5 ठिकाणी अजित पवारांवर नाराज झालेले एक कार्यकर्ते निलेश इंगुले यांनी तिकीट न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवली होती आणि तेही निवडणूक जिंकून आले आहेत. त्यानंतर त्यांनी जल्लोष साजरा केला आणि दंड थोपटत अजित पवारांनाच ताकद दाखवली. निलेश इंगुलेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. निलेश इंगुले यांनी मतदान केंद्राबाहेरच दंड थोपटून आनंद साजरा केलाय. विजयानंतर निलेश इंगुले काय म्हणाले? हर हर महादेव. अख्ख्या बारामतीने मला 241 मतांनी निवडून दिले. बॅलेटचं वोटही मला मिळाले. 5 बूथवर मी लीडला होतो. 2304 मतं मिळाली आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना 2063 मतं मिळाली. मी 241 मतांनी निवडून आलोय. धनशक्ती एका नावाची ताकद. बारामतीतली दादागिरी मोडून मला लोकांनी मतदान केलं. मला सगळ्या लोकांनी साथ दिली. मी अजित पवारांचा कार्यकर्ता आहे. जनता जे सांगेल मी ते करेन. माझ्याबाबत कुणीतरी सारखं अजितदादांच्या कानात सांगायचं. 2001 ला अजितदादांमुळेच निवडून आलो. त्यानंतर मला तिकीट मिळालं नाही. मी 2 वेळा अपक्ष लढलो आणि निवडून आलो. आताही मला तिकीट मिळेल असं वाटलं होतं, परंतु मिळालं नाही. परंतु जनता माझ्या बरोबर आहे. मी सगळ्या मतदारांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, असं निलेश इंगुलेंनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे किती नगराध्यक्ष? पुणे जिल्ह्यात 14 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यापैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागांवर यश मिळवलंय. बारामती, लोणावळा, दौंड, तळेगाव, दाभाडे, शिरूर, जेजुरी, भोर, इंदापूर, वडगाव, फुरसुंगी, माळेगाव अशा 10 ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष बसणार आहेत. असं असलं तरीही निलेश इंगुले यांची चर्चा रंगली, कारण निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना एकाने खांद्यावर उचलून घेतलं, ज्यानंतर त्यांनी दंड थोपटत आपली ताकद दाखवून दिली. सोशल मीडियावर निलेश इंगुलेंचा व्हिडिओ चर्चेत आलाय. अजित पवारांनी तिकीट नाकारलं होतं, त्यामुळे निलेश इंगुले राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवली आणि निवडून आले. आता निलेश इंगुले पुन्हा राष्ट्रवादीत जाणार का, हा प्रश्न अद्याप कायम आहे. सगळ्या जनतेने मला खूप आभारी आहे. आणि मी 2001 साली माझं लग्न झालं होतं, तेव्हा मला अजितदादांनी देऊन नगरसेवक दादांचं माझं आत्ता पण राहणार. आजपासून मी फक्त अजित पवारचा असं, बाकीचं मी गॅरंटी नाही आहे. दादा माझा आहे, मी दादाचा आहे. दादाला पण अन्याय काय केलं? तिकीट का नाही दिली? दादाच्या शेजारी येतो बसतात, सारखी काहीतरी कानात वाटतं. त्या बिचाऱ्या दादाला आपण महाराष्ट्र बघायचा असतो. बारामतीत डोकं शांत ठेवा येतो, पण इथं कोणतरी जातात कानात गुदगुद्या करत बसतं, बोलत बसतं. त्यामुळे दादाचं व्हायरल होतं. नाही तर दादांनी जर कोणाचं ऐकलं नाही, फक्त अजित दादा पवारने निर्णय घेतला तर 41-0 बारामतीत होते. पण अजित पवारने कोणाचं ऐकलं नाही, पण 41-0 नाही झालं ना. दादाने दुसऱ्याचं ऐकलं ना, त्यामुळे तसं झालं. दादांनी स्वतःचा निर्णय घेतला असतो. दादा म्हणजे असं निलेश थांब, मी तुला भविष्यात काही नाही थांबलो असतो. दादाचं सोडून बाकीचेच नाही. पण नगराध्यक्ष म्हणतो की पुढे चूक झाली, ती चूक सुधारायची. नगराध्यक्ष हे आत्ता नगरसेवक झाले. मी 2001 ला जातो तेव्हा नगराध्यक्षाचे वडील सदाबापू सांगतो त्यांच्या तालमीत वाढलेला पट्ट्या घेऊन मी त्यांच्याबरोबर नगरसेवक होतो. आणि दादांनी जसं चंदूकाका जगतापला तिकीट दिलं तर लक्ष्मण जगतापला निवडून आणलं होतं. बाकी तुम्हाला कळतं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.